रुपये एका हॅट्रिक साठी आहे. बघूया धानिवली वर्सेस पानशेत हा सामना सुरू होतोय. पानशेत संघ ज्याने पिंपळगाव संघाला आसमान दाखवलं 28 वर ऑल आउट केला तो पानशेत मात्र आता धानिवलीच्या मैदानावरती या धानिवली संघाला पराभूत करण्यासाठी नक्कीच सज्ज झालाय. पण धानिवलीमध्ये हरवणं एवढं सोपं असेल का? हो, यावेळेस कट करताय क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पॉइंटला सागर होते आणि इथे एका धावेने मात्र अकाउंट ओपन होते पानशेत संघाचं. सलामीला सुनील आणि मनोज हे दोन सलामीवीर. गोलंदाजी मार्कवर मंगेश. पहिल्या सामन्यात 75 धावा कुठल्या तर धानिवली संघाने बॅटिंग मधली ताकद काय आहे या मैदानावरती सिद्ध केली होती. हो, बॅटची कडा लागून चेंडू जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने झालेली आहे खूप मोठी चूक आणि चूक झाल्यानंतर प्रयत्नच केला नाही आणि अशा प्रकारे त्या येत आहेत 4 धावा. खेळ केनिया सारख्या संघाने वेस्ट इंडिजला आसमान दाखवलं होतं. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. असे असंख्य उलटफेर क्रिकेटमध्ये आपण पाहिलेले आहेत. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळतायत. पहिल्या डब्या चेंडू उचललाय तोपर्यंत या 2 धावा दरम्यान पूर्ण करतायत आणि पानशेत संघाने यंदाच्या हंगामात शहापूर तालुक्यामध्ये नक्कीच एक चॅम्पियन पद पटकावलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला मुरबाड संघाने देखील आपल्याच विभागातील एक अग्रमानांकित स्पर्धेमध्ये धडाकेबाज खेळ करत असताना धडाकेबाज ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं होतं. एक जबरदस्त कॉन्टेस्ट दोघांमध्ये होणारा सामना रंगतदार होऊ शकतो. मंगेश, हो, यावेळेस मिडॉनच्या वरून केकेने केला होता प्रयत्न न आला. चेंडू मात्र मागे जातोय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येऊन चेंडू जोपर्यंत कव्हर करतील थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो त्यावेळेस 9. आदिवासी संघ नक्कीच म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर वांगणी विभागातील एक ताकदवर संघ लिटल स्टार धारोळ हा संघ एक आदिवासी संघ ज्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये खुल्या गटातून एक संघाला इच्छापूर्ती संघाला पराभूत केलं होतं. हा चेंडू मिडॉकच्या वरून काढलाय सीमारेषेच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षण वेगाने गेले होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये प्रवीण होते. चेंडू कव्हर करेपर्यंत मात्र इथे रनिंग बिटवीन द विकेट बघा अत्यंत चपळाई पाहायला मिळते. ज्या प्रकारे धारोळचे आदिवासी खेळाडू आम्ही पाहतो शेंडी परिवारातील अत्यंत चपळ आणि चतुर आम्ही नेहमी पाहिलेले आहेत आणि या मैदानावरती हा पानशेत संघ मात्र फार दूरचा प्रवास करून आलेला आहे आणि इथून काहीतरी आम्ही घेऊन जाणार याच इराद्याने हा संघ मैदानावरती उतरलाय आणि त्यांच्या संघ नायकाने सांगितलेले आहे धानिवली संघाला पराभूत करण्यासाठी आम्ही या मैदानावरती नक्कीच जीवाचं रान करू. हा चेंडू फुल टॉस बॅटची कडा लागून चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. हलकसा अपील झाला पंचांनी दर्शवलं की हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो त्यावेळेस 12 धावा. 4 षटकांची लढत आहे. किमान 45 किंवा त्यापेक्षा जास्त धावा इथे धावफलकावरती येणं फार गरजेचं आहे. ज्या प्रकारे पानशेत संघाचा अटॅक आहे क्वालिटी अटॅक आहे त्यांच्याकडे कारण त्यांनी पिंपळगाव संघाला 28 वर ऑल आउट करून या आदर्श चषक धानिवली 2021 मध्ये एक जबरदस्त विक्रम प्रस्थापित केलाय. त्यामुळे इथून फलंदाजांनी जर एक मोठी टोटल उभी केली तर धानिवली संघासाठी नक्कीच एक आव्हान ते निर्माण करू शकतील. पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत 12. मैदानावरती आजच्या दिवसातील ही 5वी लढत आहे. स्पर्धा आपण पाहताय आदर्श चषक धानिवली 2021 अत्यंत विलोभनीय हे आयोजन तुम्ही पाहताय. दरवर्षी ही स्पर्धा आयोजनामधले स्वतःचेच विक्रम मोडीत असताना यशाची उंच शिखर गाठत असताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करणारी मुरबाड तालुक्यातील एक अत्यंत नामवंत स्पर्धा आदर्श चषक धानिवली 2021 हे सुंदर असं पर्व याची देही याची डोळा क्रिकेटचा हा
दैदिप्यमान असा सोहळा आणि या मैदानावरती धानिवली संघ प्रयत्न करेल आजच्या या 8 संघातून उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्यासाठी, पण हा प्रवास सोपा नसेल कारण अजूनही समोर 500 संघ अजूनही उभा आहे. पहिलं षटक 12 धावा आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रवीण सज्ज झालाय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. तोच प्रवीण आता मात्र सज्ज होत आहे. समोर फलंदाज मनोज. हा चेंडू यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, दिशाहीन चेंडू, वेग भरपूर होता आणि ही चिंता सातत्याने प्रवीणच्या षटकामध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील नक्कीच पाहिली होती. पण भरपूर वेग आहे प्रवीणकडे, पण वेगाच्या बरोबर दिशा आणि टप्पा अचूक असणं फार गरजेचं आहे. आणि वेगाच्या सोबत इथे जर फक्त वेगच दाखवत राहिले तर मात्र दिशेपासून भरकटले तर नक्कीच हा चेंडू यावेळेस 1 बाउन्स या ठिकाणी नक्कीच कॉल करण्यात आले. दुसरा बाउन्सर जर आला तर पंच नक्कीच त्या चेंडूला स्वैर घोषित करतील. कमबॅक करत असताना प्रवीण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 13. पुन्हा एकदा प्रवीण स्ट्राईकला मनोज. हा चेंडू अत्यंत वेगवान, पुन्हा एकदा दिशेपासून भरकटतायत. पंचांचा वाईटचा इशारा येतो. या षटकातील दुसरा चेंडू वाईड आहे. धावसंख्या धावफलकावरती 14. आमच्या सोबत गुणसंख्या लेखक सुमित आहेत, सुमित राणे. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू पर्यंत पोहोचले होते पण चेंडू या ठिकाणी नक्कीच हातामध्ये सामावून घेता आला नाही. आणि अशा प्रकारे 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी धानिवली वर्सेस पानशेत हा सामना सुरू आहे. हा चेंडू गतीमध्ये थोडासा बदल केला. स्लोअर वन चेंडू होता, संत गतीने इथे मात्र चेंडू हाताळलेला आहे आणि इथे मात्र गतीने पूर्णपणे संभ्रमात टाकलं फलंदाज मनोजला. सुनील काहीतरी कानमंत्र देत आहेत. नेहमीच नॉन स्ट्राईकचा फलंदाज आरशाचं काम करत असो. एक्झॅक्टली काय चुका होत असतात स्ट्रायकिंगच्या फलंदाजाकडनं हे त्याला तो सांगत असतो. मात्र बघूया या कानमंत्राचा काय फायदा होतोय. पुन्हा एकदा प्रवीण. हो, यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, मिडल करता आला नाहीये आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू या षटकातील 3रा चेंडू डॉट आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 16 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. 12 या षटकात आतापर्यंत फक्त 4 धावा आल्या आहेत. अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर प्रवीणची. हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या दिशेने गेले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण टीम मधून खूप वेगाने आले होते पण 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ. दुहेरी धावांचा आपण विचार केला. पहिल्या षटकामध्ये 3 दुहेरी धावा आपण पाहिल्या, या षटकामध्ये 2 दुहेरी धावा आपण पाहिल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे. दोघांमधलं कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. दोघांमधलं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि नक्कीच हे 2 सलामीर एक चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळेस मात्र स्क्वेअरच्या दिशेने प्रोटेक्शन दिलं गेलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो देखील आहे तो टीम मधून. अशा प्रकारे एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 19 धावा. षटक क्रमांक 2 संपन्न होतं. पहिल्या षटकात 12 आल्या आणि या षटकात 7 धावा आल्या. धावांची गती जर आपण पाहिलं तर 9.50 प्रति षटका मागे. आजच्या दिवसातील लढत क्रमांक 5वी. या स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी गोरसे संघाची आपण पाहिली. त्यानंतर जितूच्या संघाने, जितू चव्हाणच्या संघाने, सोनारपाडा संघाने खूप जबरदस्त परफॉर्मन्स दिला. काल मात्र बेलपाडा संघ पोहोचलेला आहे पुढे आणि आज बघूया कोणता संघ पोहोचतोय. आज आम्हाला एक उपांत्य फेरीचा सामना इथे कव्हर करायचा आहे. त्यामुळेच आम्ही सर्व संघांना सूचित करतो की आपण वेळेचं भान ठेवा. जास्त वेळ वाया जाऊ देऊ नका आणि आपल्याला जी मिनिटं दिलेली आहे, जी वेळ दिलेली आहे, निर्धारित वेळ, त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला तुमची 4 षटकं इथे कंप्लीट करायचे आहेत. कल्पेश
ने जर हॅट्रिक घेतली तर महेंद्र भोईर याचकडनं 1000 रुपये. गोलंदाजी मार्कवर के किशोर सज्ज होतोय. हा चेंडू पहिला चेंडू संत गतीने हाताळला होता. कुठल्या स्पॉटवर पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज जर आपण बघितलं मागच्या षटकात तब्बल 3 चेंडू डॉट होते. या षटकात 1 चेंडू डॉट आलेला आहे. 24 चेंडूंचं हे सत्र आहे आणि प्रत्येक चेंडू आता मात्र इथे फार मोलाचा ठरणार आहे. हा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार जातोय. चौकार. त्याचबरोबर वडवली गावाचे नाना देखील अत्यंत नामवंत असे डीजे ऑपरेटर आहेत. आम्ही रायगड विभागामध्ये जेव्हा जातो तेव्हा वडवली गावचे पनवेल विभागातले सँडी हे फार प्रसिद्ध आहे डीजे ऑपरेटर. त्यानंतर नेरेदुंद्री विभागाचे नितीन पाटील हे 2 डीजे ऑपरेटर रायगड जिल्ह्यामध्ये खूप. हो यावेळेस चेंडू फलंदाज होत आहेत बाद. मनोजने मात्र इथे स्वतःची विकेट बहाल केली. अशा प्रकारे पहिला धक्का 5 संघाला लागतोय. या षटकात आपण पाहतो 3 चेंडू संपन्न झाल्यात. फक्त 4 धावा केकेने खर्च केल्यात आणि 1 गडी मात्र त्याने बाद केले. किशोर उर्फ के सज्ज होते. समोर केशव. धावसंख्या धावफलकावरती आहे 23. हा चेंडू केला. मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक वेगाने गेले चेंडू पर्यंत पण तोपर्यंत चेंडू कव्हर करेपर्यंत या 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 25. 3रं षटक प्रगती पथावर आहे. 4 षटकांची ही लढत आहे. दानिवली संघाची अत्यंत चांगली गोलंदाजी होताना दिसते. पण 5 संघ ज्यांनी पहिल्या सामन्यात 60 धावा 5 षटकांमध्ये कुठल्या होत्या त्या धावसंख्येचं संरक्षण त्यांनी केलं होतं. पण आता या सामन्यामध्ये धावांची गती. ओ फुलटॉस चेंडू. जणू काय केशवला इथे आमंत्रण दिलं होतं. केशवने स्वीकारलाय आणि चेंडूला पाडलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. षटकार. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राय केला. आतमध्ये खेळतात. षटकानंतर आता मात्र केशवच्या बॅट मधून येते चौकार. बस 16 धावा आलेले. मागच्या षटकात प्रवीणने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि एकूण धावसंख्या 35.
धावांची गती अत्यंत चांगली आहे 11.66 ही धावांची गती आहे करंट रन रेट आणि केशवला मैदानावरती का आणला मनोजने स्वतःची विकेट का बहाल केली त्यामागचं कारण केशवने इथे दाखवलेले आहे केशवने मात्र 3 चेंडूमध्ये आपण 12 धावा कुठलेल्या आहेत 400च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केलेली आहे आणि मैदानावरती आता मात्र अंतिम षटक घेऊन होते मल्हारी ज्या मल्हारीने मात्र पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती 21 धावांची खेळी साकारली होती 2 फलंदाजांना बाद केलं होतं शिरगाव संघाला पराभूत करताना ज्याने मोलाचं योगदान दिलं होतं तोच मल्हारी अंतिम षटक घेऊन येतोय स्ट्राईकला फलंदाज यावेळेस सुनील मल्हारी टू सुनील लेफ्टामोर विकेट हा चेंडू वाईटचा इशारा येतोय पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर फेकलेला आहे आणि वाईटच्या आधाराने एक धाव येते धावसंख्या धावफलकावरती 36 पुन्हा एकदा मल्हारी हो यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने वन कोळीचा हॉलमार्क षटकार संख्या धावफलकावरती आपण पाहतो त्यावेळेस 42 जबरदस्त कमबॅक 500 संघ का आम्ही इतक्या दूरवर आलो इतका दूरवरचा प्रवास आम्ही का केलाय हे दाखवत असताना हो यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता वाईड इस्लॉंगनला भेदून चेंडू सीमा पार जातोय इथे मात्र सुनील आता जबरदस्त बॅटिंग करत असताना षटकारानंतर हा चौकार शेहेचाळीस ही धावसंख्या त्यानंतर ब्राह्मणगाव वर्सेस माळीनगर सामना असलेल्या दोन्ही संघनायकांनी सज्ज राहायचंय या षटकात 2 चेंडू 11 धावा आलेल्या आहेत मागच्या सामन्याचा हिरो मात्र इथे कुठेतरी खराब कामगिरी करत असताना बघूया मल्हारी कमबॅक करतोय का स्ट्राईकला सुनील पुन्हा एकदा सामना करेल हा चेंडू यावेळेस मात्र या स्टँडच्या मागे झालेली आहे चूक आणि अशा प्रकारे ही मिळते एक धाव झेलची संधी होती पण ती नक्कीच दवडलेली आहे आणि अशा प्रकारे स्ट्राईक वर मात्र येतो केशव धावसंख्या 47 धावफलकावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे लारी पुन्हा एकदा हो यावेळेस शफल करायचा प्रयत्न पण लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू बाळा माने सर या ठिकाणी वाईटचा इशारा करत असताना बाळा माने यांचा जर आपण विचार केला तर एक काळ ज्यांनी त्रिशूल या संघासाठी गाजवला अत्यंत नामवंत खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे हा चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ होता मिडल करता आला नाहीये केशवला डॉट चेंडू पाहायला मिळतोय धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो त्यावेळेस 48 सांघिक अर्धशतक पूर्ण होते का यावर सर्वांचं लक्ष लागलेले हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय कार्पेटच्या साहाय्याने खेळले होते एकच धाव चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 49 या षटकातील चेंडू शिल्लक आहे आपण बघूया किती चेंडू शिल्लक आहे मला सुमित सांगतील 1 चेंडू शेष आहे हा चेंडू जाऊ दिलाय लेग स्टंप सोडून अशा प्रकारे 500 संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे 50 धावा धावफलकावरती नक्कीच खूप मोठं आव्हान असेल 4 षटकांच्या लढतीमध्ये मल्हारी ओ हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू मल्हारी मात्र इथे काय करतोय प्रश्न नक्कीच समर्थकांच्या मनामध्ये निर्माण झालाय 51 धावा 1 चेंडू फेकण्यासाठी इथे किती मोठा संघर्ष मल्हारी करतोय जो मागच्या सामन्याचा हिरो मात्र या सामन्यामध्ये नक्कीच लौकिकाला साजेसा खेळ त्याच्याकडनं झाला नाही हा चेंडू यावेळेस फुलर लेनचा अशा प्रकारे हा डॉट चेंडू होतोय 4 षटक संपन्न होत आहेत आणि 4 षटकांमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत 51
आणि 52 धावांचं लक्ष आता मात्र आदर्श 11 क्रिकेट संघ धानेरीला पूर्ण करायचंय आणि त्यासाठी आस्किंग रेट असेल 13.00. ब्राह्मणगाव आणि मायनगर मध्ये नक्कीच केली जाईल. तर नाणेफेकीसाठी नक्कीच सज्ज होतील आमचे साथी समालोचक भिवंडी तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध असे समालोचक ज्यांनी अनेक स्पर्धा सातत्याने ते कव्हर करत असतात आणि या स्पर्धेमध्ये देखील गत वर्षी देखील त्यांना आपण सातत्याने ऐकला आणि या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ते जोडले गेले. त्यांना आपण नक्कीच त्यांच्या जवळ आम्ही जातो आणि नक्कीच त्यांना विनंती करून की आपण टॉस घ्यायचा. मायनगर आणि ब्राह्मणगाव मध्ये टॉस होईल. अनेक अनेक धन्यवाद विनोद पाटील सर. तर टॉस बॉक्स मध्ये आमचे काही क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. धानेली गावाचे सर्व ग्रामस्थ आहे आणि मी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर जायचंय. तर आदरणीय वैभव दादा भोईर आणि तसेच आदरणीय रामदास भोईर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय, नाणेफेक बॉक्स मध्ये यायचंय. तर वेलकम दीदी 11 माळीनगर आणि पाहतोय आपण ब्राह्मणगाव. एक 4 षटकाचा सामना आहे. तर कोण मागणार? छापाची मागणी आहे पण येतोय काटा. पाहुण्यांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय. तर माझ्यासोबत मुरबाड तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर मला आठवण झाली भिवंडी ग्रामीणचा एक गोळची संघाची. ज्या प्रकारे तुम्ही आतापर्यंत 8 वेळेस अंतिम फेरीत धडक मारली आणि त्यामधून 6 वेळेस अजिंक्यपद पटकावलंय. तर तुमच्या संघाची कामगिरी खूप मौल्यवान इथं मात्र ठरलेली आहे. पहिल्या सामन्यात तुम्ही दाखवून दिलं की मुरबाड ग्रामीणचा दादा संघ का आहे आणि रँक 1 वर आम्ही का आहोत. इथं मात्र नाणेफेक जिंकलेले आणि नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर जर आपण पाहिलं ब्राह्मणगाव जवळपास त्यांचं पण होम ग्राउंड आहे. हा मैदान या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करताना किती धावेच्या आतमध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? त्यांना 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या फेरीतला जो सामना खेळला तो जो संघ कायम असेल की या महत्वपूर्ण लढतीमध्ये एखादा खेळाडू इन मध्ये होईल? नाही, हा येतेच प्लेनवर आहे. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत ब्राह्मणगाव संघाचा संगणक तुमचं पण कौतुक करेन की आजच्या सकाळच्या सत्रामध्ये खूप छान आपल्या माध्यमातून परफॉर्मन्स पाहायला मिळालं. जवळपास पाहतोय आपण 2-3 स्टँड तुमची पाठीराखे तुमच्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले आहेत. या सामन्याची नाणेफेक तुमच्यासाठी महत्वपूर्ण होती का? आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती आणि आम्हाला बॅटिंगच भेटली. म्हणजे मनासारखं घडले, तुम्हाला फलंदाजी करायची होती, फलंदाजी भेटलेली आहे. 4 षटकामध्ये एक तगडा संघ म्हणून ज्याचा उल्लेख मी आताच केला. या संघाच्या अगेन किती धावचं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार? आम्ही जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू. सर्वात शेवटचा प्रश्न, संघामध्ये एखादा काही परिवर्तन पाहायला मिळेल? काय नाही, तेच प्लेअर आमचे. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. तर पहिला चेंडू इथं मात्र हुक करायचं होतं, हवेत आहे. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद कोणाला मिळालाय बघा मित्रांनो. इथं मात्र मंगेश नावाचा फलंदाज, याला जीवनदान पहिल्या चेंडूवर. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली होती पण विकेट किपर चुकी करतोय आणि क्रिकेट मध्ये जर म्हटलं तर चुकीला माफी नाही. कारण की समोर कोण होता? धानेवेली नव्हे तर मुरबाड ग्रामीणचा एबी डिव्हिलियर्सच्या अंदाजाने फटकेबाजी करणारा फलंदाज तो म्हणजे मंगेश, याला जीवनदान मिळालेलं आहे. जो लक्ष आपण पाहतोय 52 धावांचं आव्हान आहे आणि या मातीच्या खेळपट्टीवर जर म्हटलं तर आपण प्रति षटका मागे जवळपास 13ची सरासरी चांगली आहे. या स्पाता लाईन कुठे हे चेक करताना पंच चुकीची लाईन हाताळल्या गेली. दबाव साबित मात्र दिसतोय गोलंदाजावर केशव. हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईट फेकला होता. धावसंख्येचा बदल, धावसंख्या 2.
दिदी 11 माळीनगर संघ नाणेफेक जिंकली. परत एक चुकीची लाईन. आता मात्र जी चूक इथं मात्र पाहिली होती धानिवली संघाच्या माध्यमातून अंतिम षटकामध्ये मल्हार यांच्या माध्यमातून, ती चूक इथं मात्र पाहतोय आपण पानशेत संघाचा गोलंदाज इथं मात्र करताना. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 3. यानंतर दिदी 11 माळीनगर विपक्ष पाहतोय आपण ब्राह्मणगाव. अशी एक लढत पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहिला आपण दिदी 11 माळीनगर संघाच्या संघटकांनी जिंकले आणि सांगितलंय ब्राह्मणगाव संघाला की तुम्ही या आमच्या अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करा. याच पात्र आडव्याटनी खेळायचं होतं. खूप छान चेंडूची हाताळणी आणि याच बरोबर पाहतोय की इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे आणि पहिला फलंदाज बाद. दे धक्का, धानिवली संघाचा पहिला फलंदाज बाद. बोराडे आणि दोन्ही आमचे कॅमेरामॅन खूप छान वर्क करताना पाहतोय आपण. रोहित बोराडे नेहमीच हास्य त्याच्या चेहऱ्यावर आपण सातत्याने पाहतोय. अजून बघा त्याच्या चेहऱ्यावर हास्य अजून आहे. क्या बात आहे, व्हेरी नाईस, गुड जॉब रोहित. आज समालोचक आपण ऐकतोय डोंबिवली कल्याणचा एक सुपर आवाज. याच पात्र हा फटका चांगला आहे. काय धमाका पाहतोय आपण. चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑनच्या वरतून दूर असा चेंडू षटकार. पात्रा फुल टॉस लॉक केलाय. जबरदस्त धमाका बॅकवर्ड खोलीच्या वरतून फेकून देतोय षटकार. जे पण इथं मात्र मनीष कोलेकरची सुद्धा कमी भासू देत नाहीये. मी पण कमी नाहीये हे तर दाखवतोय फलंदाज. याच पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय. अतिशय वेगवान फटका म्हणजे मेड ऑन क्लिअर करता आलं नाही. तोपर्यंत कुठल्या प्रकारे धाव नाहीये. चांगला खेळ पाहिला आपण या चेंडूवर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र पाहतोय 52 धावांचं लक्ष स्वीकारताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा त्या 16. एक जबरदस्त सुरुवात 52 धावांचं आव्हान स्वीकारताना आदर्श 11 दानिवली संघाच्या माध्यमातून पहिल्या षटक समाप्त होते. धावसंख्या ती 1/16. एक छोटासा ब्रेक. जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. नाही आणि पहिल्या षटकामध्ये जी सरासरी 13ची होती ती पार केलेली आहे. आणि इथून मात्र एक संधी असेल पलटून वार करायची, कारण की जीवनदान मिळालंय. मंगेश याला त्याचा फायदा इथे मात्र उचलतो काय पाहायचंय. नॉट स्ट्रायकर फलंदाज मंगेश, पण स्ट्राईकला धानिवली गावाचा वंडर बॉय ऑफ टेक्निकली तंत्र सुद्धा फटकेबाजी करणारा भरोसेमंद फलंदाज म्हणून ज्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे तो म्हणजे हरी खेळपट्टीवर पाहतोय. कृपया करून वेळ कमी घ्या आपण. चला पानशेत संघाचा संगणक
अजून सामना एक रंगत स्थितीमध्ये आपण पाहतोय. याच पता पंच केलंय पण स्लीपर कव्हर रिजनकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज हरिश्चंद्र. संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकतोय ती 17 आणि कुठल्या संघाला होईल खतरा. स्कोरलेग पंचीच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. सायनस सेरेना पाहू शकता स्कोरलेग पंचीच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज सज्ज होताना स्विच हिट करायचं होतं पण परफेक्ट टायमिंग करता आलं नाही. इथं मात्र आवश्यकता नाहीये जेव्हा आपण सरळ बॅटनी खूप छान फटकेबाजी करू शकताय तर मात्र आडवे तिडवे फटके मारून आपला खेळ कमी करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक संघाच्या फलंदाला एवढी मी ही सूचना सांगेल की जेव्हा जेव्हा तुम्ही क्लास फटकेबाजी करू शकताय तर मात्र आडवे तिडवे फटके मारून स्वतःचा क्लास कमी करून घेऊ नका मित्रांनो. पण इथं मात्र एक जबरदस्त चेंडू हाताळला गेला गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. एक अप्रतिम सुरुवात पाहतोय या षटकामध्ये. पानसे संघाच्या माध्यमातून गोलंदाज सुनील कमबॅक करून देईल का या षटकामध्ये आपल्या संघाला की मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर करेल एक बलाढ्य संघ दानिवली संघाला. याच पाता फोर्स केले चांगला फटका गॅप आहे चेंडू फरार होईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा दमदार अफलातून चौकार. ची मणी जिंकताना एक धमाकेदार डाव साकारेल काय इथून मात्र यास पात्र का धमाका आहे. स्टँड अँड डिलिव्हर दूर असा गगन की छाव में चेंडूला पाठवून देतोय गगनभेदी षटकार. या पद्धत पण इथं मात्र 27-96 फटकेबाजी A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका. इथं मात्र A1 क्वालिटीचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे दानिवली संघाच्या माध्यमातून मंगेश याला जीवनदान दिले विकेट किपरनी. पण आता तमाशा बघा त्या जीवनदानाचा फायदा काय उचलून घेतोय. एक जबरदस्त फटकेबाजी मंगेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. 52 धावांचं लक्ष स्वीकारताना मल्हार टेनिस क्रिकेटचा धानिवली गावाचा ब्रँड लारा म्हणून जी खरी आता त्याची ओळख आहे पण या सामन्यात चमकदार कामगिरी करू शकला नाही. पण इथं मात्र जीवनदानाचा फायदा घेत मंगेश यांनी चौप्या फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. गती परिवर्तन फ्लाइट होता चेंडूला वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. इथं मात्र ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात तोपर्यंत एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना तर बेलपाडा संघाचं आगमन होणार आहे. आणि आपल्याला आम्ही कालच सांगितलं होतं की 3 पर्यंत आपण रिपोर्ट करायचं आहे. जर आले असेल तर आपण संपर्क साधायचे. बेलपाडा संघाचा संघटक कालच्या गटातून काय अतिशय चांगला परफॉर्मन्स पाहिला होता आपण. पण इथं मात्र संघाची धावसंख्या पाहते पुढे सरकते ती 28. एक जबरदस्त सुरुवात. गती परिवर्तन पाहतो आपण पण सुवेर लाईन हाताळल्या गेली. खूपच बाहेर चेंडू वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 29. 52 धावांचं आव्हान आहे पण इथं मात्र एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर 29 म्हणजे एका चांगल्या स्थितीमध्ये धानिवली संघ येऊन पोहोचलेला आहे. या स्थितीमध्ये फुल टॉसला फटका धमाका पाहतोय. अजून एक धमाका 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 लॉंगनच्या वरतून षटकार.
काय चौफेर फटकेबाजी पाहतोय आपण इथं मात्र दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली आपण 35 35 लॉस ऑफ 1 विकेट आता मात्र समीकरण खूप सोपं आहे 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 17 धावाची आवश्यकता असेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी पहिल्या चेंडू पासून जर विचार केला आपण तर 13 धावाची सरासरी त्यानंतर मात्र 2 षटकाचा जर विचार केला आपण 30 सरासरी फक्त आणि फक्त पाहतोय आपण 8च्या आतमध्ये सरासरी येताना पाहतोय प्रति षटकामागे 8.50 ची सरासरी पूर्ण करावी लागेल सामना जिंकण्यासाठी आदर्श 11 धानिवली संघाला एक मोठा आयोजन पाहतोय आपण मुरबाड तालुका क्रिकेट ग्रामीण मध्ये एक मोठा संघ म्हणजे ओळख आहे खूप काही सांगून जातोय मात्र धानिवली संघ ज्या प्रकारे आयोजन मध्ये नंबर 1 आणि या सामन्यामध्ये विचार केला आपण नंबर 1 खेळ दाखवताना प्रतिस्पर्धी संघ म्हणजे 65 किलोमीटर इथून आलाय इथं मात्र थोडसा बॅकफुटर आपण पाहतोय पानसे संघाला यानंतर जो सामना होणार आहे दीदी 11 मालीनगर मुरबाड ग्रामीण रँक नंबर 1 वर असलेला संघ 8 टुर्नामेंट मध्ये सहभाग नोंदवलाय त्यामध्ये 8 वेळेस अंतिम फेरीत दाखल झालंय आणि त्यामधून जर पाहिलं आपण 6 वेळेस विजेतेपद पटकावलंय म्हणजे दादागिरी किती मोठी आहे आणि काय खेळ दाखवलाय पहिल्या सामन्यामध्ये या संघाने स्विचिट करायचं होतं पण इथं मात्र लाईन चुकीच्या तळ्यात गेली वाईटचा इशारा येतोय धावसंख्या धावफलकामध्ये ऍड होते एकच वाईटच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकते ती 36 सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 16 धावेची आवश्यकता याच पाहता पुल पॉवरफुल आणि चेंडू कॉम्युनिटी बॉक्स मध्ये गुल उत्तुंग षटकाराची आतिषबाजी करताना इथं मात्र फलंदाज मंगेश नावाचा वादळ यांच्या बॅट मधून 30 षटकार पण 3 चेंडू मध्ये 13 धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला हरी पण एक चांगली फटकेबाजी करतोय याच पात्र फलातून फटका पण प्लेसमेंट ठीक नाहीये पाहतोय आपण लॉंग ऑफ बाउंड्री रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना आणि या एका सिंगलनी संघ धावसंख्या पुढे सरकते ती 43 सामना जिंकण्यासाठी इथून मात्र फक्त आणि फक्त 9 धावेची आवश्यकता सामना पूर्णपणे पाहतोय आपण आदर्श 11 धानिवली संघाकडे झुकताना हा सामना जीवनदान देणं किती मागणं ठरले पहिल्या चेंडूवर ते पण आणि तिथून मात्र डोळे बंद नाही केले डोळे उघडले मंगेशनी आणि धमाकेदार धमाकेदार धमाका धमाका पाहतोय आपण मंगेशच्या बॅट मधून यावेळेस पात्र फलातून हा फलंदाज टेक्निकली तंत्रशुद्ध आहे बघा मित्रांनो ज्या ज्या प्रकारे चेंडू टाकतात गोलन त्या प्रकारे फटकेबाजी करणारा सीमा पार भोईर यांच्याकडून मंगेशला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे याच पात्रास लॉक करण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित नव्हती बॅकवर्ड स्कोर एक म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धावेची संधी या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 48 सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 या चेंडूमध्ये सामना फिनिश करेल काय षटकार मारला तर इथं मात्र मंगेश तुला संधी आहे धावा पाहिजे 4 एक षटकार जर घेतला तर राकाडी 500 ची नोट ओ प्रयत्न खूप छान केला होता पण बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही चेंडूला एकच धाव पण लालच बुरी बला आहे आवाज दिला होता किती येतोय एकच सिंगल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता पानशेत संघाने खूप छान परफॉर्मन्स केलं होतं पण या सामन्यात एकतर्फी सामना आपण पाहतोय याच पाहता बॅकफूट पंच पाहतोय आपण एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर पाहतोय की आपण फलंदाज धावबाद
धावपलकर धावा होत्या 49. 6 चेंडूमध्ये 3 धावीची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकू आपण मधुर संगीत. तर गोलंदाज चला आपण वेळ कमी घ्या, कारण की आज मुरबाड ग्रामीणचं एक सेमीफायनल होणार आहे अशी माहिती वामन अँड ऑल टीमने आम्हाला कालच दिली होती. अजून यानंतर 4 सामने खेळायचे बाकी आहेत. स्ट्राईकला असेल डेंजरस फलंदाज तो म्हणजे मंगेश. नेहा प्रदीप भोईर यांच्याकडून जर एक षटकार इथं मात्र मारतोय मंगेश याला, तर रोख रक्कम 500 रुपये. आणि प्रयत्न करणारच आहे, कारण की 3 धावीची आवश्यकता आहे. यावेळेस पात्र अजून एक धमाका, स्टँड अँड डिलिव्हर, विजय षटकार आणि रोख रक्कम 500 रुपये. बॅट दाखवायचे मंगेश, तो छा गए